तुम्ही घेतलेला एक डिसिजन तुमचे पुढचे 40 वर्षांचे फ्युचर ठरवू शकतो. पुढे जाऊन पश्चाताप होण्याआधी योग्य निर्णय घ्या. 10वी झाली, आता सगळ्यात मोठा प्रश्न, पुढे आर्ट्स, कॉमर्स की सायन्स? एक चुकीचा निर्णय आणि पूर्ण करिअर बदलू शकतं. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. 10वी झाल्यावर जवळजवळ प्रत्येक स्टुडंट विचार करतो, पुढे कोणती स्ट्रीम घ्यायची. आयुष्यात पुढे जायचं असेल, स्वतःचं कॅरियर घडवायचं असेल, तर 10वी नंतर योग्य शाखा निवडणं खूप महत्त्वाचे असते. तुमच्या आवडी, क्षमता आणि स्वप्नांचा विचार करूनच हा निर्णय घ्या. सायन्स. जर तुम्ही सायन्स घेतला तर पुढे 2 पर्याय असतात: PCM मॅथ्स किंवा PCB बायोलॉजी. काही विद्यार्थी PCMB देखील घेतात. ही स्ट्रीम थोडी अवघड असली तरी कॅरियरच्या दृष्टीनं सर्वात जास्त संधी देते. सायन्स नंतर तुम्ही बनू शकता डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट, डेटा सायंटिस्ट, AI एक्सपर्ट. डॉक्टरसाठी द्यावी लागते नीट एक्झाम. इंजिनिअरिंगसाठी JEE किंवा MHTCET आणि याची तयारी सुरू होते 11वी पासूनच. कॉमर्स. कॉमर्स घेतल्यावर तुम्ही बनू शकता CA, CS, CM, CMA, बँकर, बिझनेसमन, फायनान्स एक्सपर्ट. या फील्डमध्ये पैसा आणि करिअर ग्रोथ खूप आहे. आर्ट्स. आर्ट्स म्हणजे फक्त सोपी ब्रांच नाही. येथून तुम्ही बनू शकता लॉयर, प्रोफेसर, टीचर, सायकॉलॉजिस्ट, MPSC ऑफिसर. आर्ट्समध्ये सुद्धा मोठ्या संधी आहेत. म्हणून 10वी नंतर ब्रांच निवडताना घाई करू नका. विचार करा, माहिती घ्या आणि मगच निर्णय घ्या. आणि शेवटी एक महत्त्वाची गोष्ट, मला नेहमी विचारतात, बेस्ट ब्रांच कोणती? लक्षात ठेवा, बेस्ट ब्रांच नसते. बेस्ट स्टुडंट असतो, जो प्रत्येक संधीचं सोनं करतो. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.